नमस्कार विद्यार्थी मित्र हो, माझं नाव आहे डॉक्टर रवी केसूर, वाणिज्य विभाग, धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर। आजचा आपला टॉपिक आहे सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास। सर्वप्रथम आपण त्याची प्रस्तावना पाहूया, म्हणजे आपल्याला विषयाचा आशय कळेल आणि हळूहळू आपण त्याच्या प्रस्तावनेपासून, त्याच्या व्याख्यापासून पुढे सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवायचा याच्यावरती जाणार आहे। सर्वप्रथम मी प्रस्तावना थोडक्यात सांगू इच्छितो। आत्मविश्वासाचा संबंध स्वतःचा क्षमतेशी जोडला जातो। आत्मविश्वास ही संकल्पना मानसशास्त्रीय संकल्पना आहे। आत्मविश्वास हा एक सकारात्मक विश्वास आहे। असा विश्वास आहे की भविष्यात एखादी व्यक्ती जे करू इच्छितो तो ते खात्रीने करू शकतो। आत्मविश्वास ही आपली कौशल्ये आणि क्षमता याबद्दल एक दृष्टिकोन आहे। याचा अर्थ असा की आपण स्वीकारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या जीवनात नियंत्रण मिळवा। आपल्याला आपली सामर्थ्य आणि कमकुवतपणा माहीत आहे आणि स्वतःबद्दल सकारात्मक दृष्टिकोन देखील आहे। आपल्याला या प्रस्तावना असं लक्षात येईल की आत्मविश्वास हा प्रत्येकाकडे असतो, परंतु त्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त असतं। कोणाला स्वतःवर जास्त विश्वास असतो, कोणी या आत्मविश्वासापासून दूर असतं। जर आपण या प्रस्तावनेकडे नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आत्मविश्वास ही आपली कौशल्य आणि क्षमता याबद्दल एक दृष्टिकोन आहे। याचा अर्थ असा की आपण स्वीकारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा। स्वतःवर विश्वास ठेवून जर आपण काम केलं तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी यश येणं अपेक्षित आहे। त्याचसोबत आपल्या जीवनातला जे काही कंट्रोल आहे, नियंत्रण आहे, ते सुद्धा स्वतःवर मिळवण्यासाठी, ते स्वतःवर ठेवण्यासाठी आणि आपले जे काही सामर्थ्य आणि कमकुवतपणा आहे, आपल्यात जे काही उणीवा आहेत आणि आपल्यात जे काही स्ट्रेंथ आहे, जे काही आपल्यात क्षमता आहे, शक्ती आहे, ती ओळखण्यासाठी, तिचा वापर करण्यासाठी देखील आपल्याला आत्मविश्वासाची गरज असते। त्याच्या 2-3 व्याख्या ठिकाणी मी थोडक्यात दिलेल्या आहेत। स्वक्षमतेवर विश्वास म्हणजे आत्मविश्वास होय। स्वक्षमतेवर, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास म्हणजे आत्मविश्वास होय। स्वतःचा क्षमतेला आंतरिक प्रेरणा देणारी दृढ शक्ती म्हणजे आत्मविश्वास। आणि तिसरी व्याख्या आहे, आत्मविश्वास म्हणजे स्वतःचा स्वतःवर विश्वास होय, किंवा दुसऱ्या भाषेत आपल्या स्वतःचा किंवा आपल्या क्षमतेवर दृढ विश्वास होय। म्हणजे या सगळ्या व्याख्यांमधून एक लक्षात येतं की स्वतःमध्ये असलेली क्षमता जोपर्यंत आपण ओळखू शकणार नाही, जोपर्यंत आपण स्वतःवर स्वतः विश्वास ठेवणार नाही, कारण इतरांनी विश्वास ठेवणं आणि स्वतः विश्वास ठेवणं ही वेगळी प्रक्रिया आहे। ज्यावेळेस एखादं कार्य आपल्याला पूर्ण करायचं असतं त्यावेळेस ते कार्य माझ्याकडनं होईल की नाही याचा जर मी विचार करत असेल तर मला स्वतःमधल्या असलेल्या क्षमता सुरुवातीला ओळखणं गरजेचं आहे। त्यानंतरच मी एखाद्या कार्याच्या पूर्णत्वाकडे जाऊ शकतो किंवा त्या कार्याला सुरुवात करू शकतो। म्हणून आत्मविश्वासाच्या माध्यमातून स्वतःचा विश्वास जागृत करणे आणि या स्वतःच्या विश्वासावरती विश्वास ठेवणे याला आत्मविश्वास असं म्हणतात। खाली दिलेलं आहे, सेल्फ कॉन्फिडन्स द फाउंडेशन ऑफ ऑल ग्रेट सक्सेस अँड अचिव्हमेंट्स। हे जे काही सेल्फ कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, हा प्रत्येक इमारतीचा पाया आहे आणि यशस्वी होण्यासाठी जे काही ठरलेलं आहे ते मिळवण्यासाठीचं एक माध्यम आहे। आत्मविश्वास कमी होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या बाबी आपण पाहतो की असं का होतं। एका वर्गात अनेक विद्यार्थी असतात, परंतु प्रश्न विचारल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने हात वरती केला असं कधीच होत नाही। काही विद्यार्थी हात वरती करतात, काही विद्यार्थी इकडे तिकडे पाहत बसतात, काही विद्यार्थी मान खाली करतात। हे असं का होतं? कारण अनेक विद्यार्थ्यांचा स्वतःवर विश्वास नसतो की मला जे येत आहे किंवा सरांनी जे काही विचारलेलं आहे ते बरोबर आहे का, तो प्रश्न मला समजला आहे का, आणि त्याचं जे काही उत्तर सरांना अपेक्षित आहे ते माझ्याकडे आहे का, या गोष्टींपासून त्याला स्वतः तो नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असतो आणि म्हणून स्वतःचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत जातो। मग यासारख्या अनेक गोष्टी आहेत की ज्या एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या विद्यार्थ्याच्या स्वतःच्या आत्मविश्वासामध्ये कमतरता आणत असतात किंवा ते कमकुवत करत असतात। तर असे कोणते मुद्दे आहेत ते आपण थोडक्यात पाहणार आहे। पहिला मुद्दा दिला आहे नकारात्मक विचारसरणी। अनेक विद्यार्थी नेहमी निगेटिव्ह थिंकिंग ठेवणारे असतात किंवा नेहमी काहीतरी एखादी गोष्ट करावायची म्हटली की नाही, माझ्याने होणार नाही, हे शक्य नाही, असं होऊ शकत नाही,
असं केलं तर माझं नुकसान होईल. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये निगेटिव्हिटी, नकारात्मकता ते आणत असतात. हा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आजच्या घडीमध्ये आहे. त्यानंतर दुसरा आहे मेडिटेशनचा अभाव. मेडिटेशन एक अशी पद्धत आहे किंवा अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये आपण आपल्या शरीराला, आपल्या मेंदूला आणि आपल्यावर येणाऱ्या स्ट्रेसला कमी करू शकतो. म्हणून मेडिटेशनचा अभाव आजच्या आधुनिक काळामध्ये मला नाही वाटत की विद्यार्थी या मेडिटेशनचा वापर करत असतील. तरी याचा वापर व्हावा हे अपेक्षित आहे. तो भाग वेगळा आहे, आपण याच्यावर चर्चा नंतर करूच. त्यानंतर प्रशिक्षण, सराव आणि पूर्वतयारीचा अभाव. एखादी गोष्ट किंवा एखादं कार्य करण्यापूर्वी त्याच्याविषयी माहिती असणं, त्याच्याविषयी प्रशिक्षण घेणं, त्याचा सराव करून पाहणं, बरोबर आहे, या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण काय की एखादी गोष्ट ज्यावेळेस पूर्णत्वाला आणायची असते, ती पूर्ण करायची असते किंवा एखादं उद्दिष्ट पूर्ण करायचं असतं, तर ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोणकोणती कार्य करावी लागतील, कशा पद्धतीने करावी लागतील, किती वेळेत करावी लागतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर भूतकाळातील बाबींचे सतत स्मरण. अनेक लोकांना सवय असते की मागे काय झालं, मागे माझ्याने ते झालेलं नव्हतं, एखादं कार्य मला दिलं होतं परंतु ते घडलं नाही किंवा माझ्याने पूर्ण होऊ शकलं नाही, अशी घटना घडली म्हणून असं झालं. तर नेहमी त्या मागच्या भूतकाळातल्या घडलेल्या घटनांचा प्रभाव आपल्या येणाऱ्या भविष्यकाळावरती पडत असतो आणि म्हणून याच्यावरती नियंत्रण आणणं गरजेचं असतं. परंतु ही देखील एक महत्त्वाची बाब आहे की भूतकाळातील जे काही स्मरण आहेत आपले किंवा आठवणी आहेत ज्या निगेटिव्ह आहेत, त्यासुद्धा आपल्यावरती प्रभाव टाकत असतात. पुढचा मुद्दा आहे स्वक्षमतेचा अभ्यास करण्याचा अभाव. स्वतःमध्ये काय काय क्षमता आहे याचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. म्हणजे मला ओळखता आलं पाहिजे की माझ्याकडे काय स्ट्रेंथ आहे. कारण ते ओळखल्याशिवाय मी कोणकोणती कार्य करू शकतो किंवा ज्या क्षमतेची मला गरज आहे ते क्षमता ओळखल्याशिवाय जर मी एखाद्या कार्याला सुरुवात केली तर कदाचित ते कार्य माझ्याकडनं पूर्ण होऊ शकणार नाही. त्यानंतर आत्मचिंतन किंवा आत्मपरीक्षणाचा अभाव. नेहमी स्वतःचं परीक्षण करत राहायचं, आत्मचिंतन करत राहायचं की मी काय चुकलो, मी कसा चुकलो, मी काय करू शकतो, माझ्याकडे चांगल्या गोष्टी काय आहेत. अशा पद्धतीने आपल्या स्वतःविषयी जास्त विचार करायचा आहे. इतरांपेक्षा आपण काय करतो, इतरांचा विचार जास्त करतो. तो काय करतो, त्याने गाडी घेतली, त्याने घर बांधलं, त्याच्याकडे एवढा पैसा आहे. अरे ह्या सगळ्या गोष्टी सोडून आपण स्वतःचा विचार करा की माझ्याकडे काय आहे, मी काय करू शकतो, माझे प्रयत्न काय आहेत आणि मी जास्त मिळवण्यासाठी आणखी काय काय करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर कुटुंबातील नकारात्मक संस्कार. अनेक कुटुंबांमध्ये असं असतं की कोणतीही गोष्ट करायला गेले, मुलाने सांगितलं की मला हे करायचं आहे, तर आई वडील घरातले जे काही मोठे असतात ते म्हणतात की होणार नाही, करू नको, रिकामी कामं करू नको, हे जमणार नाही, असं होत नाही, हे शक्य नाही, आपल्या संस्कृतीत नाही, असे काहीतरी वाक्य वापरून त्या विद्यार्थ्याला, त्या व्यक्तीला, त्या मुलाला निगेटिव्हिटीकडे नेण्याचा प्रयत्न करत असतात. एक त्याच्याकडचा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे तो बदलण्याचा प्रयत्न करत असतात. त्याला प्रयत्न करणं अपेक्षित असतं, परंतु त्याला ते न करता किंवा त्याला ते न सांगता त्याला निगेटिव्हिटीकडे नेत असतात. पुढचा मुद्दा आहे शारीरिक आणि मानसिक दुर्बलता. शारीरिक आणि मानसिक. अनेक वेळेस काय असतं की विद्यार्थी स्वतःहूनच घाबरलेले असतात किंवा विकनेसमध्ये असतात किंवा मानसिक दुर्बलता त्यांच्याकडे असते. कारण ते घाबरलेले असतात, त्याच्यानंतर त्यांना विश्वास नसतो स्वतःवरती, म्हणून सुद्धा अनेक अडचणी येत असतात. त्यानंतर पूर्वग्रह दूषित विचारांचा प्रभाव किंवा गैरसमजुतीचा प्रभाव. पूर्वग्रह दूषित म्हणजे मागे एखादी घटना घडलेली असेल त्या घटनेचा विचार करून आणि तशी गैरसमजूत करून स्वतःमध्ये की नाही माझ्याने होणार नाही, असा प्रभाव देखील आपल्यावरती पडत असतो आणि त्याचे वाईट परिणाम आपल्या सेल्फ कॉन्फिडन्सवरती होत असतात. अवास्तव अपेक्षांचे ओझे. अनेक वेळेस काय होतं की जसं आज आपण पाहतो की पालक म्हणतात की माझा मुलगा 90% आलेच पाहिजे, 100% आलेच पाहिजे, 90 आणि 100च्या आतमध्येच कुठेतरी पर्सेंटेज मिळाले पाहिजे, तो इंजिनियरच झाला पाहिजे, डॉक्टरच झाला पाहिजे. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर अशा अवास्तव अपेक्षांचे ओझे वाढत असतात, म्हणजे आईवडिलांच्या अपेक्षा, समाजाच्या अपेक्षा, मित्रांच्या अपेक्षा, भाऊ बहिणीच्या अपेक्षा, प्राध्यापकांच्या अपेक्षा आणि या सगळ्या अपेक्षांना पूर्ण करत करत तो कुठेतरी निगेटिव्हिटीकडे जात असतो, तो कुठेतरी स्ट्रेसमध्ये येत असतो आणि म्हणून त्याचा आत्मविश्वास हा कमी होत असतो. त्यानंतर म्हटलंय नकारात्मक आचरण. निगेटिव्हिटी नेहमी, जसं मी आता उल्लेख करत होतो
की तुमचं जे काही रोजचं वर्क आहे, प्रोसेस आहे, ती सगळी निगेटिव्ह प्रोसेस होत असते किंवा निगेटिव्ह आचरण तुम्ही करत असतात. तर असं नकारात्मक आचरणसुद्धा याच्यावरती प्रभाव करणारं असतं. त्यानंतर मनाचा एकाग्रतेचा अभाव. मनाचा एकाग्रतेचा अभाव, मनाच्या एकाग्रतेचा या ठिकाणी खूप महत्त्वाचा पॉईंट बरं का, की एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. कारण आपण म्हणतो की 1-2 मिनिटं डोळे बंद करा आणि विचार करा. तर असं म्हणत असताना जरी आपण डोळे बंद केले तरी विचार मात्र वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या डोक्यात सुरू असतात. आपण कुठेही एका ठिकाणी आपल्या मनाला स्थिर करू शकत नाही. आणि हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की जर असं होत नसेल की तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करू शकत नसाल तर याचा प्रॉब्लेमसुद्धा किंवा त्याचा परिणामसुद्धा तुमच्या आत्मविश्वासावरती होणार आहे. त्यानंतर आहे पुरेशा विश्रांती आणि झोपेचा अभाव. पुरेशी विश्रांती, तुम्ही आराम करणं, किती तास आराम करणं, जसं म्हणतो की 8 तास झोप झालीच पाहिजे. दुपारी थोड्या वेळ डोळे बंद करून तुम्ही जरी पडलात 5-10 मिनटं तरी तुम्हाला रिलॅक्स वाटतं. तर हे जे काही आहे की अनेक लोक काय करतात, खूप कमी झोप घेतात आणि दिवसभर कुठंतरी टवाळक्या करत बसतात, गप्पा मारत बसतात, मोबाईलसोबत खेळत बसतात. तर हे जे काही प्रॉब्लेम्स आहे हे सुद्धा तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करणारे आहे. त्यानंतर म्हटलंय नकारात्मक विचारधारा असलेल्या मित्रपरिवाराचा सहवास. तुमचे मित्रपरिवार, कारण आपण म्हणतो की आपण सर्वात जास्त वेळ कोणासोबत राहतो, मित्रांसोबत राहतो. मित्रांसोबत राहिल्यामुळे मित्रांचे विचार, मित्रांमध्ये होणारी चर्चा, मित्रांचा विश्वास, मित्राच्या अपेक्षा या सगळ्या पूर्ण करता करता आणि त्यांच्यामध्ये मिक्सअप होता होता आपलं काय होतं की जर आपले मित्र निगेटिव्ह असतील तर त्याच्या निगेटिव्हिटीचा परिणाम आपल्यावर सुद्धा होत असतो. म्हणून आपला आत्मविश्वास हा कमी कमी होत असतो. तर अशा प्रकारे नकारात्मकते वाढण्याचे अनेक असे कारणं आहेत की ज्यामुळे नकारात्मकता ही वाढत असते. त्यानंतर आपण पाहणार आहे आत्मविश्वास वाढवण्यासाठी आवश्यक बाबी किंवा घटक. कोणकोणते असे घटक आहे की ज्यातनं आपला आत्मविश्वास वाढू शकतो. पहिला आहे सकारात्मक विचारधारा स्वीकारणे. नेहमी पॉझिटिव्ह विचारांना तुम्ही स्वीकारा. मेडिटेशनची सातत्यता ठेवणे. मी जसं आता मागे उल्लेख केला मागच्या स्लाईडमध्ये की मेडिटेशन तुम्ही करण्याची सवय करा. स्वतः रोज मेडिटेशन करा. 5 मिनिटं 10 मिनिटं जेवढ्या तुमच्याने शक्य असेल स्वतःवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर प्रशिक्षण, सराव आणि पूर्वतयारीची सवय अंगीकारणे. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तुम्ही काय करा, प्रिपेअर व्हा, त्याची प्रॅक्टिस करा, त्याचं एज्युकेशन घ्या, त्याच्यानंतरच त्याला तुम्ही अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. भूतकाळातील सकारात्मक बाबींचा विचार. मागच्या भूतकाळातील निगेटिव्ह घटनांचा विचार करण्यापेक्षा सकारात्मक घटकांचा विचार करा. म्हणजे काय चांगल्या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत याचा तुम्ही विचार करा. म्हणजे काय होईल, तुमच्यामध्ये ऑटोमॅटिक पॉझिटिव्हिटी तयार होईल. स्वक्षमतेचा सातत्याने अभ्यास. स्वतःच्या क्षमता ओळखण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नेहमी अभ्यास करत राहा की माझ्यामध्ये एवढ्या दिवसांमध्ये, एवढ्या वर्षांमध्ये, एवढ्या महिन्यांमध्ये काय इम्प्रूव्हमेंट झाली, मी काय नवीन शिकलो आणि माझा आत्मविश्वास कसा वाढत जाऊ शकतो याच्यावर तुम्ही विचार करा. त्यानंतर म्हटलंय आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षणाची सवय अंगीकारणे. तुम्ही नेहमी काय करा, आत्मचिंतन करत राहा, आत्मपरीक्षण करत राहा की काय चाललंय, काय सुधारलं, काय खराब झालं, माझ्याकडनं काय चुकीच्या घटना घडल्या, माझ्याकडनं काय चांगल्या घटना घडल्या, यांचं तुम्ही चिंतन करत राहतल्या. त्यानंतर म्हटलंय द्वेष, ईर्ष्या, स्पर्धा आणि वैफल्यता इत्यादीपासून दूर राहणे. तुमच्यात जे काही दोष आहेत, जे काही तुम्ही ईर्ष्या करता इतरांबद्दल, जे काही स्पर्धा करतात त्याच्यातून पासून दूर राहा. तुम्ही शांत राहा. आपल्याकडे जे आहे ते चांगलं आहे, अतिशय उत्तम आहे आणि त्यात मी समाधानी आहे अशी तुमची भूमिका करा. त्याच्याने काय होईल की तुमचा आत्मविश्वास वाढायला सुरुवात होईल. त्यानंतर क्षमता आणि अपेक्षा समतोल ठेवण्याची सवय स्वीकारणे. तुमच्यामध्ये जे काही क्षमता आहे आणि तुमच्या जे काही अपेक्षा आहे यांच्यामध्ये तुम्ही बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. कारण काय, अपेक्षा जास्त आणि क्षमता कमी तर ते कधी मॅच होणार नाही आणि त्याच्यामुळे स्ट्रेस निर्माण. म्हणून यांच्यामध्ये बॅलन्स कुठेतरी आणण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नंतर म्हटलंय इतरांशी अनावश्यक तुलना करणे टाळणे. तुम्ही काय करा, इतरांशी ज्यावेळेस तुम्ही तुलना करतात त्यावेळेस ह्याच्याकडे हे आहे, त्याच्याकडे ते आहे, ह्याच्याकडे गाडी आहे, ह्याच्याकडे बंगला आहे, माझ्याकडे काही नाही, असं केल्यानंतर काय होतं, स्ट्रेस वाढतो, टेन्शन येतं डोक्याला. तसं न करता काय करा की ठीक आहे, माझ्याकडे जे आहे ते अतिशय उत्तम आहे, कदाचित जे काही झालेलं आहे ते चांगल्यासाठीच झालेलं आहे आणि देवाने माझ्यासाठी याच्यापेक्षाही चांगला काहीतरी विचार केलेला असेल ते मला मिळेल, असा आपण पॉझिटिव्ह विचार करणे या ठिकाणी अपेक्षित आहे.
पुढची स्लाइडमध्ये आपण पाहू. तणावमुक्त आनंदी जीवन जगण्याची मानसिकता. तणावमुक्त, शक्य होईल तेवढं स्ट्रेसपासून दूर राहा. आनंदी जीवन जगण्याच्या, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद कसा मिळेल, छोटा छोटा आनंद जरी असला तरी तो कसा मिळवता येईल आणि मग त्या आनंदाच्या माध्यमातून मला चांगलं पॉझिटिव्हिटी कशी माझ्यामध्ये निर्माण होईल याचा नेहमी प्रयत्न करत राहा. म्हणून हसत खेळत राहा. कुठलाही प्रसंग आला तर आनंदाने त्या प्रसंगाला तोंड द्या, म्हणजे तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आपोआप निर्माण होईल. त्यानंतरचा मुद्दा आहे व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारणे. शक्य होईल तेवढा प्रयत्न करा की कोणत्याही प्रकारचं व्यसन आपण लावून घेऊ नका. म्हणजे दारू पिणे असेल, सिगारेट पिणे असेल, यासारखे जे काही व्यसन आहेत, तंबाखू खाणे यासारखं कुठलाही व्यसन लावून घेऊ नका. कारण काय होतं की ती वस्तू जर आपल्याला नाही मिळाली तर आपोआप आपल्याला स्ट्रेस निर्माण होतो, आपला सेल्फ कॉन्फिडन्स कमी होत जात असतो. त्यानंतर शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी व्यायामाची सवय. शक्यतोवर रोज सकाळी संध्याकाळी जेवढा वेळ तुमच्याकडे उपलब्ध असेल तेवढ्या वेळामध्ये तुम्ही आरोग्यासाठी व्यायाम करत राहा. म्हणजे त्याच्यामध्ये योगा जरी तुम्ही केला तर अतिशय उत्तम असा पर्याय हा आहे. म्हणून योगा देखील तुम्ही करत चला. शारीरिक मानसिक जेवढे काही व्यायाम आहेत की जे शरीराला स्ट्रॉंग करतील आणि काही मनाला स्ट्रॉंग करतील असे व्यायाम आहेत, ते सगळे व्यायाम तुम्ही करण्याचा प्रयत्न करा शक्य असेल तेवढे. त्यानंतर समतोल आणि सात्विक आहार. नेहमी चांगला आहार घ्या, सात्विक आहार घ्या, समतोल आहार घ्या. जास्त जेवण करू नका किंवा कमी जेवण करू नका. शरीराला झेपेल, शरीराला गरज असेल तेवढंच जेवण करा आणि ते सुद्धा पौष्टिक जेवण करा. हिरवे भाजीपाल्यांचा त्यामध्ये जास्त वापर करा. प्रेरणादायी महापुरुषांच्या आत्मचरित्रांचे वाचन व चिंतन करणे. मोटिवेशनल जे काही लोक आहेत की ज्याला आपण रोल मॉडेल म्हणतो, की जे अतिशय चांगले असे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी इतिहास घडवलेला आहे, इतिहासामध्ये त्यांची नाव नोंदणी केली, अशा लोकांचे जर तुम्ही आत्मचरित्र वाचनाचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की ते कशा पद्धतीने पॉझिटिव्हिटीकडे जात गेले आणि त्याचा परिणाम काय झाला किंवा ते कसे सक्सेस झाले. ते छोट्या एखाद्या कामापासून त्यांनी सुरुवात केली आणि आज ते खूप मोठे व्यक्ती झालेले आहेत. तर हे कसे झाले, का झाले, यांनी काय केलं, यांचं जर आपण आत्मचरित्र वाचलं तर आपल्यावरचा स्ट्रेस कमी होतो, आपल्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आपोआप वाढायला सुरुवात होते. त्यानंतर म्हटलं आहे दैनंदिन व्यवहारात सकारात्मक शब्दांचा वापर करणे. आपल्या रोजच्या दैनंदिन डेली जे काही आपण कम्युनिकेशन करतो लोकांशी, त्याच्यामध्ये सकारात्मक शब्दांचा तुम्ही वापर करत चला. चांगलं बोलत चला, पॉझिटिव्ह बोलत चला. कोणीही काही विचारलं चांगलं सांगा, कोणीही विचारलं ही वस्तू कशी आहे, चांगली आहे. कारण खराब म्हटल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याविषयी एक निगेटिव्हिटी तयार होते आणि कदाचित त्याचा परिणाम आपल्यावर देखील सुद्धा होत असतो. म्हणून निगेटिव्ह बोलू नका, पॉझिटिव्ह बोलत चला. त्यानंतर म्हटलं आहे अहंकार भावना त्यागण्याची मानसिकता स्वीकारणे. स्वतःवर अहंकार करणे, अहम करणे, मी केलं, माझ्याशिवाय झालंच नसतं, अशा ज्या काही भूमिका माणसामध्ये असतात त्या कमी केल्या पाहिजेत. कारण असं केल्याने, अहंकार कमी केल्याने तुम्हाला एक चांगलं आरोग्य, निरामय आरोग्य, मानसिक निरामय आरोग्य लाभण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुरेशी विश्रांती आणि झोप घेण्याची सवय. 8 तास झोपा. शक्य असेल तेव्हा डोळे मिटून शांत पडून राहा. म्हणजे काय, याच्याने तुमच्या मानसिकतेवरती येणारा स्ट्रेस कमी होण्याची त्या ठिकाणी प्रोसेस सुरू आहे. आणि शेवटचं म्हटलं आहे मोबाईल सोडून पुस्तकांशी मैत्री करणे. आज आपण पाहतोय की प्रत्येकजण वेळ मिळाला तर मोबाईल घेऊन बसतो. मोबाईलवरच व्हॉट्सअप किंवा फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया जे काय आहेत ते चाळत बसतो. परंतु तसं न करता त्यातला काही वेळ आपण वाचनाकडे देखील दिला पाहिजे. जसं आपण मोबाईलशी मैत्री करतो तसं पुस्तकांशी सुद्धा मैत्री करणं गरजेचं आहे. कारण पुस्तकांशी मैत्री केल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती येईल आणि त्यातून आपोआप तुमचा आत्मविकास घडायला मदत होईल. बघा मित्रांनो, या शेवटच्या स्लाइडमध्ये आपण एक फोटो टाकलेला आहे. तो फोटो नीट पहा. काय लिहिलं आहे, आय कॅनॉट डू इट. मी करू शकत नाही. आपल्याला काय करायचं आहे फक्त की या निगेटिव्हिटीमधून बाहेर निघण्यासाठी एक शेवटचा शब्द म्हणजे आय कॅनॉटचा जो टी आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. आणि तो कापल्यानंतर जर आपण याचं वाचन केलं तर आपल्या लक्षात येईल आय कॅन डू इट. मी हे करू शकतो आणि करूच शकतो. कारण काय की जेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल आपोआप तो टी निघून जाईल आणि तुमच्या डिक्शनरीमधला टी निघाला किंवा तुमच्या या वाक्यामधला टी निघाला की आय कॅन डू इट. तुम्ही प्रत्येक कार्य करू शकणार. त्यासाठी प्रभावी व्यक्तिमत्व तुमचं तयार होईल, तुमचा आत्मविश्वास वाढेल, त्यातून तुम्हाला यश मिळेल आणि
जीवनातल्या प्रत्येक समस्येवर तोंड देण्यासाठी तुम्ही तयार असणार. म्हणून सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी जे जे काही आपण उपाययोजना आता सांगितल्या त्या सर्वांचा आपण वापर करा. बी पॉझिटिव्ह, नेहमी प्रेरणात्मक राहा, प्रेरणात्मक बोला, प्रेरणात्मक वातावरण निर्माण करा, इतरांशी पॉझिटिव्ह बोला, स्वतः पॉझिटिव्ह राहा, आपल्या आसपासचं वातावरण सुद्धा पॉझिटिव्ह ठेवा. धन्यवाद.